पराभूत उमेदवार यांनी अर्धा तासापेक्षा जास्त शरद पवार यांच्याबरोबर ते भेटले आणि डिस्कशन झालं की कशा प्रकाराने पुढे काय नेमका वाटचाल असेल। माझ्याबरोबर सगळेजण आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, पुढची काय एक वाटचाल असणार आहे, काय डिस्कशन झालं आहे शरद पवार यांच्याबरोबर? आज पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर आणि राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी भेट घेतलेली। या भेटीमध्ये एकूणच नेमके आमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत, निवडणूक आयोगाकडून काय चुका झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा नाही का आम्ही सविस्तर चर्चा केली। आज सायंकाळी 8:30 वाजता पवारसाहेबांच्या याच दिल्लीतल्या बंगल्यामध्ये 6 जनपथला ज्येष्ठ नका वकील माननीय अभिषेक मनु सिंघवी साहेब येत आहेत, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री माननीय केजरीवाल साहेब येत आहेत, त्यांच्याशी सुद्धा फोनवर चर्चा झाली। आणि एकत्रितच ज्या पद्धतीने म्हणजे EVM किंवा VVPAT कसं नाही काय प्रकारे टॅम्पर होऊ शकतं या संदर्भातला विषय, निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाची ओरिजिनल SOP काय आहे आणि निवडणूक आयोग आता केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर या ठिकाणी आमचा मशीन ज्याच्यामध्ये आमचं मतदान आहे ते 0 करून मॉकपोल घेणार आहेत, ह्या सगळ्या विसंगती, त्याचबरोबर देशाच्या स्थापनेपासून आजपर्यंत कधी नाही घडलं ते शेवटच्या 3 दिवसामध्ये दुसऱ्या मतदारसंघातली नावं आमच्या मतदारसंघात शिफ्ट करणे, या सगळ्या गोष्टींमुळे झालेले पराभव, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला सुप्रीम कोर्टात कशी धाव घ्यायची, याचिका दाखल करत असताना काय काय मुद्दे आहेत यावर सविस्तर चर्चा झाली। आणि या अनुषंगाने आज सायंकाळची बैठक ही उद्याची आमची याचिका दाखल करण्यासाठीचा एक निश्चित मार्ग ठरेल असं मला वाटतं। नेमकं काय मागण्या आहेत? कारण की री इलेक्शन म्हणून हे सांगितलं जात आहे की VVPAT काउंटिंग, त्याला नेमकं काय मागण्या ठेवतं? सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आता EVM मशीनवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही। उमेदवार सोडा, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचाच EVMवर विश्वास नाही। जर EVMवर विश्वास नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हे EVM सरकार का घाबरतंय? मार्केटवाडीसारखं गाव ज्या वेळेला म्हणतं की आम्हाला बॅलेटवर निवडणुका घ्यायचं आहे आणि आमचं मत चोरीला गेलं आहे, शेवटी माणसाचं मत चोरीला जाण्याची भावना या देशात कधी घडली नाही, ती पहिल्यांदा घडते। तर मग जर ह्यांच्यामध्ये काही, यांच्या मनात पाप नाही, यांनी काही केलं नाही, तर मग बॅलेट पेपरवर घ्यायला मार्केटवाडीला तुम्ही का अडवलं? अशा अनेक मार्केटवाड्या आता महाराष्ट्रात तयार व्हायला लागल्यात आणि तुमच्यात हिंमत आहे, तुमची लोकप्रियता वाढली तर तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्या ना। जो महाराष्ट्र लोकसभेला नरेंद्र मोदींच्या विरोधात कौल देतो, तो महाराष्ट्र ह्या तिघांच्या बाजूने कौल देतो, म्हणजे हे नरेंद्र मोदींपेक्षा लोकप्रिय झालेत का? हा देखील प्रश्न लोकांना पडलाय ना। ज्या नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन ह्यांनी पंतप्रधान पदाला मतं मागितली, तिथं तुम्ही 32 जागेवर हारता, 4 जागेवर अगदी कमी मतानं निवडून येता आणि त्याच महाराष्ट्रात विधानसभेला तुम्हाला 230 जागा मिळतात। मग आता मोदी साहेबाला काढून ह्यांनाच पंतप्रधान पदाचा चेहरा करावा लागेल। शरद पवार यांनी काय सांगितलं? तुमचं नुसतं आज ऐकून घेतलं आहे की त्यांनी पण काहीतरी कळवलं आहे समोर? काय नेमकं? पवार साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांच्याकडेचे पुरावे बघितलेत, काय पुरावे आहेत, काय तफावत आहेत, आणि संध्याकाळी अभिषेक मनु सिंघवी साहेब आणि अरविंद केजरीवाल साहेब यांच्यासोबत संध्याकाळी रात्री 8:30 वाजता परत बैठकीला सगळे एकत्र बसतील आणि चर्चा करणार आहेत। सर, एक महत्त्वाचा थोडं टेक्निकल गोष्ट ही आहे की नुसतं तुम्ही डेटा सबमिट केला आहे की काय तुम्हाला लूप होल दिसतंय ते म्हणून, की अजून पण काय पुरावे म्हणून काय सबमिट केलं? हां, आता आमच्याकडे जो काही डाटा आहे त्यामध्ये जी तफावत मतदान मोजणीत झालेली आहे, मतदानामध्ये तफावत झालेली आहे, आणि ज्या ठिकाणी आम्ही मागच्या 25 वर्ष ज्या ठिकाणी आमचा मताधिकार राहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही मायनस झालेलो आहोत। त्यामुळे हे आकडेवारी सगळी अनाकलनीय आहे, अनपेक्षित आहे, आणि याचा शोध घेण्यासाठी आम्ही ते कसं यातून मार्ग काढता येईल याबाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांची जी मतं बाजूला गेली आहेत त्याविषयी आम्ही डिस्कशन करणार आहोत। आज संध्याकाळी त्याची बैठक आहे आणि त्यामध्ये योग्य तो निर्णय शरद पवार साहेब घेतील। जस्ट आपण बघितलं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात होते, अरविंद केजरीवाल पण येत आहेत, तर नेमकं काय हे सगळं पूर्ण इंडिया ब्लॉक एकत्र येणार आहे की नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातले हे पराभूत उमेदवार एकत्र आहे? यामध्ये पवार साहेब आहेत, थोरात साहेब आत्ताच गेले आपल्या इथून, केजरीवाल साहेब संध्याकाळी येणार आहेत, अभिषेक मनु सिंघवी साहेब येणार आहेत। इंडिया ब्लॉक महाविकास आघाडी म्हणून याकडे आम्ही आमचा महाविकास आघाडी लक्ष घालणार आहे आणि एक देश पातळीवर ही मोहीम कशी नेता येईल हा आमचा प्रयत्न ठिकाणी असणार आहे। ओके सर, इथे आज नेमकं तुम्ही तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीला घेऊन काय सबमिट केलं शरद पवार यांच्याशी? काय माझ्या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा जी पण तफावत आहे ती त्या संदर्भात सविस्तर आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही तशा प्रकारची VVPAT मोजणीसाठी सुद्धा आम्ही रितसर मागणी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु आम्हाला वाटत नाही की या ठिकाणी VVPAT या ठिकाणी मोजले जातील आणि म्हणून या संदर्भात ही राज्यापुरती नाही तर देशभर या UVMच्या विरोधात ही लाट आहे आणि त्या संदर्भात आदरणीय पवारसाहेब वरिष्ठ इंडिया आघाडीचे प्रमुखांशी या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी EVM
बंद कशी व्हावी आणि बॅलेटवर ही निवडणुका पुढच्या व्हाव्या, हाच एकमेव उद्देश आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आहे. सर एक शेवटचा प्रश्न, पुढची कशी एक वाटचाल असणार आहे? आज 8:30 वाजता बैठक आहे, पण नेमकं तुमच्या सबमिशन्समध्ये काय केलं गेलं? तुम्ही जे पुरावे सांगताय टेक्निकल गोष्टी, आमच्या बरोबर महाराष्ट्रातील देशातल्या वेगवेगळ्या राज्यात आणि परदेशातल्या IT इंजिनियर्सनी BVA पॅट आणि एकूणच EVM मशीन कशी हॅक होऊ शकते या संदर्भातले डेमो काही तयार केलेल्या मशीन्स आम्हाला दिलेल्या आहेत. त्या नाही समोर दाखवण्याची परवानगी आम्ही सुप्रीम कोर्टाला मागत आहोत. त्याचबरोबर पिंक पॅडच्या नावाखाली माझ्या 213 हाडसवर विधानसभा मतदारसंघात राज्यातल्या जवळजवळ 288 मतदारसंघामध्ये टोटल शेवटच्या 3 दिवसामध्ये जे अचानक 60 आणि 70 हजार मतदान दुसऱ्या मतदारसंघाला शिफ्ट केले त्या संदर्भातले पुरावे आम्ही सादर करत आहोत. त्याचबरोबर गेल्या वर्षी ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी जी केस जिंकली ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे ज्या EVM आणि VVPॅटमध्ये मतदान नोंदलेले आहेत तेच मोजून दाखवण्यात यावं. असं असताना निवडणूक आयोग आता केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर फक्त त्या मशीन झिरो करून मॉकपोल घेण्याचं जे एका हास्यास्पद नाही का आम्हाला सूचना करत आहे याच्या विरोधामध्ये आम्ही याचिका दाखल करत आहोत. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघाच्या वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये निवडणूक केंद्र ताब्यात घेण्यापासून ते चुकीच्या पद्धतीने नका म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी डिरेक्शन देण्याचे विषय असेल हे सगळे पुरावे आम्ही आज ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांच्यासमोर मांडत आहोत. त्याचबरोबर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि या सगळ्या माध्यमातून उद्या जी याचिका दाखल करायची आहे त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त पुरावे घेऊन अर्थात हे सगळे पुरावे ज्याच्याने महाराष्ट्राची पूर्ण निवडणूकच धोक्यात येऊ शकते हे मांडण्याचा आमचा नका एकूणच नका या ठिकाणी तो क्रम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं म्हणणे आमचा जो निकाल लागला तो लागला आहे पण इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रासहित कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या सगळ्या नका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक हॅकिंग होत नाही किंवा प्रोग्रॅमिंग होत नाही ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याला विजयापर्यंत नेऊ शकते अशा प्रकारचा विश्वास देण्याकरता लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्याकरताची आमची ही लढाई चालू राहील. सर म्हणजे उद्या याचिका सबमिट करणार आहे का सर्वोच्च न्यायालयात? आज संध्याकाळी अभिषेक मनु सिंघवी साहेब, केजरीवाल साहेब आणि पवार साहेबांसमोर आमचे प्रत्येक उमेदवार त्यांचे अनुभव त्या ठिकाणी मतदारसंघातले सांगणार आहेत. मुळात मतदान चालू असल्यापासूनच मतदारांच्या तक्रारी त्याच्यामध्ये आम्हाला आल्या की स्लिप पडत नाही, चिन्ह दिसतं पण स्लिप कट होऊन पडत नाही. लोकसभेच्या काळात असं कधी घडलं नाही लोकसभेच्या मतदानाच्या, पण यावेळेस त्या तक्रारी प्रचंड आल्या. तिथूनच सगळी संशयाची सुई आमची आहे. पूर्वी 1 जानेवारीला जो 18 वर्षाचा असायचा त्याला मतदानाचा हक्क होता, पण आता आधी मतदानाच्या 4 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव हा काय प्रकार आहे तेही कळत नाही. हे जे नियम बनवले त्यालाच आमचा आक्षेप आहे. आणि ते सगळं EVM हॅक म्हणणार नाही मी, पण EVM प्रोग्राम होऊ शकतं हे शास्त्रज्ञांचं इंजिनियर लोकांचं मत आहे. हॅकिंग त्याच्यात पॉसिबल नाही, पण त्याला जर काही प्रोग्राम दिला का विशिष्ट पिरियडमध्ये अशा पद्धतीने 1.5 वगैरे 1.25नी त्यांनी एका विशिष्ट याला मतदान करायचं तर अशी शंका सगळ्यांच्या मनात आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की बॅलेटवरच इथून पुढं मतदान झालं पाहिजे. जगातले युरोपियन कंट्रीज असेल, अमेरिकेसारखा एवढा मोठा देश तिथं 15-15 दिवस काउंटिंग चालतं. मग भारतातच एका दिवसात निकाल द्यायची काय घाई आहे? छोट्या राज्यांमध्ये निवडणूक आयोग 2-3 टप्प्यामध्ये निवडणुका घेतं आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये एका टप्प्यात घेतं. हाही प्रकार त्या ठिकाणी समजत नाही. असे बरेच संशय आहेत. निवडणूक आयोगाचे कायदे समानतेला छेद देणारे, इक्वेलिटी बिफोर लॉ जे म्हटलं जातं की दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचाच कॅन्डिडेट फक्त EVM व्हेरिफिकेशनची मागणी करू शकतो. मग एखादा इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहे जो 7व्या नंबरला आहे काउंटिंगमध्ये, त्याला तो अधिकार का नाही? तो जर व्हॅलिड कॅन्डिडेट आहे तर त्याला तो अधिकार पाहिजे ना घटनेनुसार. तर असं न करता दुसऱ्याला आणि तिसऱ्याला द्यायचं असे अनेक विचित्र कायदे. 45 दिवसात पिटिशन केली तर तुम्ही व्हेरिफिकेशन करणार नाही, तुम्ही कोर्टाच्या निकालाची वाट पाहणार आणि 45 दिवसानंतर तुम्ही व्हेरिफिकेशन करणार, तोपर्यंत कोर्टात जायचा पिरियड लॅप झालेला असणार. हे जे कायदे आहेत हे सगळेच संशयास्पद आहे. म्हणून आमची मागणी आहे की बॅलेटवरच मतदान झालं पाहिजे. आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, त्याला तरी किमान निवडणूक आयोगाने बॅलेटवर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे मशीनवर की इंडिया ब्लॉकची मागणी सगळ्यांचीच मागणी आहे. कारण अतिशय आश्चर्यकारक निकाल लागले. जे उमेदवार निवडून आले त्यांनाही कळत नाहीत इतक्या मतांनी ते कसे निवडून आले. त्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि त्याच्या विरोधात आमचं बॅलेटवरच मतदान इथून पुढच्या काळात या देशात झालं तरच या देशाची लोकशाही टिकेल असं आमचं ठाम मत आहे.
लोकशाही तरच टिकेल, बॅलेट पेपरवर मतदान होणार असं या पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यालाच घेऊन ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर एक मीटिंग निश्चित झाली आहे. ती म्हणजे आज संध्याकाळी 8:30 वाजता ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी आणि अरविंद केजरीवाल या दोघांबरोबर शरद पवार यांची एक मीटिंग होणार आणि याच मीटिंगमध्ये या पराभूत उमेदवारांनी ज्या सगळ्या पुरावे दिले आहेत, वेगवेगळ्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे जे पुरावे दिलेत त्या सगळ्यांना घेऊन चर्चा होणार आणि लवकरच हे सगळेजण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार हे समजून येत आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सिंग बरोबर मी उर्वशी कोना, झी 24 ताससाठी.